नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जीएमसी छत्रपती संभाजीनगर भरती 2025 चे आज वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत। त्या सर्व पेपरचं एकत्रित स्वरूप आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक विषयानुसार आयएमपी टॉपिक कोणते असणार आहे, कारण टीसीएसचा एक पॅटर्न फॉलो जर केला तर त्याच पॅटर्नवरती तुम्हाला रेग्युलर प्रश्न विचारले जातात। तो संपूर्ण आपल्याला विषयानुसार कोणता पॅटर्न फॉलो करायचा याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। त्याच सोबत जीके जीएस चे काय आपल्याकडे आयएमपी प्रश्न आलेले आहेत, त्या टॉपिकला अनुसरून तुम्हाला कोणते महत्त्वाचे आयएमपी टॉपिक असणार आहे याच्यावरती देखील चर्चा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर यामध्ये बघा, सर्वप्रथम जर म्हटलं तर आपण टॉपिक नुसार चर्चा करूया। त्यानंतर जीके जीएस चे आपल्याकडे काय प्रश्न आले ते प्रश्न आपण जाणून घेणार आहोत, त्याचं उत्तर देखील जाणून घेणार आहोत आणि इथून पुढे तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात याच्यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत। तर यामध्ये बघा, आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टचं स्वरूप सांगू घेतो। यामध्ये मराठी या विषयावरती जर म्हटलं तर या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते। यामध्ये जर म्हटलं तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यरचना झालं, विशेषण झालं, अलंकार झालं, म्हणी झालं आणि पुस्तक लेखक याच्यावरती 3 प्रश्न विचारले गेले होते। तर यावरती एकत्रित तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते। या प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला 1-2 प्रश्न विचारले गेले होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुस्तक लेखक याच्यावरती 3 प्रश्न होते। यामध्ये बघा, सर्वात शेवटचा जो टॉपिक असणार आहे पुस्तक लेखक आणि टोपण नावे, लेखकांची जे पण टॉपिक नावे असतात याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो। तर पुढील जर विचार केला तर सेकंड शिफ्टला जर म्हटलं ते पहिल्या शिफ्टचं स्वरूप सांगितलं, सेकंड शिफ्टचा जर विचार केला तर पुस्तक लेखक याच्यावरती 2 प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते आणि इथून पुढे जे पण पेपर होतील उद्या परवाला त्याच्यावरती देखील पुस्तक लेखकावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारले जाणार। त्याच्यामुळे हातचे मार्क असतात मित्रांनो, हे टॉपिक तुम्हाला महत्त्वाचे करून जायचे आहेत। त्याचसोबत हे टॉपिक तुम्हाला कुठून भेटतील किंवा हा आपल्याला जो अभ्यासक्रम आहे अतिशय कमी वेळेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास कसा करू शकता, या पॅटर्नला फॉलो करून तुम्हाला स्टडी मटेरियल कुठे भेटणार याच्याविषयी थोडक्यात माहिती पुढे लगेच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणारच आहे। तर बघा, आता या प्रत्येक टॉपिकवरती आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टला देखील आपल्याला याच टॉपिकवरती प्रश्न विचारले गेले होते। ठीक आहे, आता तिसऱ्या शिफ्टचं स्वरूप आपल्याकडे अजून आलेलं नाहीये, त्याच्यावरती उद्या सकाळी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला जाईल। तो बघून तुम्ही संपूर्ण स्वरूप व्यवस्थित जाणून घेऊ शकता। तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बिल ती लाईक क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल। तर बघा, हे मराठीचे आयएमपी टॉपिक आहे आणि इथून जर मागील जर पेपर बघितलं तर तुम्हाला माहिती आहे एका पद भरतीला जर जे टॉपिक आपण एकदा व्यवस्थित बघून घेतले तर त्याच टॉपिकवरती संपूर्ण पद भरतीमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात। तर मराठी या विषयावरती हे टॉपिक व्यवस्थित करून जा। या व्यतिरिक्त जर म्हटलं तर वाक्यप्रचार तुम्ही करा, म्हणी आपल्याला इथं दिलेले ऑलरेडी, तर वाक्यप्रचारावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। बाकी जर म्हटलं तर हे जेवढे पण महत्त्वाचे टॉपिक आहे तर या टॉपिकवरती तुम्हाला 100% तुम्हाला पुढील शिफ्टला देखील प्रश्न विचारले जातील। पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर गणित व बुद्धिमत्ता याच्यावरती जर म्हटलं तर नफा तोटावरती प्रश्न विचारले जातात, गुणोत्तर काढण्यासाठी प्रश्न विचारले जातात। यामध्ये अजून एक टॉपिक जर म्हटलं तर बघा, यामध्ये आपल्याला चक्रवाढ व्याज याच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो। ठीक आहे, त्यानंतर जर म्हटलं तर रेल्वे म्हणजे आपल्याला रेल्वेमध्ये जर म्हटलं तर आपल्याला वेग काढण्यासाठी जो पण टायमिंग दिलेला असतो, जसं की रेल्वे ओलांडण्यासाठी जेवढा पण सेकंदाचा किंवा मिनिटाचा टायमिंग असतो तो काढण्यासाठी जे आपल्या गणित बुद्धिमत्तावरती प्रश्न असतात त्या टाईपचे। त्यानंतर शृंखलावरती देखील प्रश्न होते, पझल सोडवण्यासाठी देखील प्रश्न होते, नातेसंबंध याच्यावरती देखील प्रश्न होते आणि एबीसीडी याच्या टाईपचे जे रिझनिंगचे प्रश्न असतात, अक्षरमाला या टॉपिकवरती, जसे की एबीसीडीचा गट दिलेला असतो, पुढचा गट कोणता येईल किंवा आपल्याला पुढचं अक्षर कोणते येतील या टाईपचे जे प्रश्न असतात, किंवा आपल्याला अक्षर दिलेले असतात 4, याच्यापैकी विसंगत अक्षर कोणतं, या टाईपचे आपल्याला अक्षरांचा जो गट असतो आपल्याला अक्षरमाला या टॉपिकवरती, तर तसे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते। मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, गणित व बुद्धिमत्ता दोन्ही टॉपिकचा समावेश होता यामध्ये। ठीक आहे, तर हे आपल्याला जे टॉपिक आहे याच्या रिलेटेड तुम्हाला जे पण प्रश्न असतील ते करायचे आहेत मित्रांनो। नफा तोटा याच्यावरती तुम्हाला नक्कीच पुढील शिफ्टला प्रश्न विचारले जाणार, गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारले जाणार। त्याचसोबत जर म्हटलं तर आपल्याला चक्रवाढ व्याज याच्यावरती प्रश्न असणार। यामध्ये रेल्वेचा स्पीड विचारला होता, तर आता रेल्वे ओलांडण्यासाठी किती कालावधी लागतो याच्यावरती प्रश्न होता, याच्यावरती 2-3 प्रश्न विचारले गेले होते। तर याच टाईपचे तुम्हाला बसचा टायमिंग दिलेला असेल किंवा एखाद्या दुसऱ्या जे पण असतात त्याच्यावरती प्रश्न या
याच्या रिलेटेड जे पण प्रश्न आहेत याच्यावरती तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बघा शृंखला, त्यानंतर सिम्प्लिकेशन याच्यावरती प्रश्न विचारले होते, पझलवरती प्रश्न होते. त्यानंतर ब्लड रिलेशन, नातेसंबंध, तर याच्यावरती प्रश्न होते. ABCDचे आपल्याला जे रिझनिंगचे प्रश्न असतात अक्षरमालावरती, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. तर गणित बुद्धिमत्तासाठी हे महत्त्वाचे टॉपिक आहे. 8 टॉपिक, याच्यावरती 2-3 प्रश्न विचारले गेले होते. तर हे टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून जा मित्रांनो. त्यानंतर पुढे बघा GK GS या विषयावरती कोणकोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न आले होते आणि त्या प्रश्नांची उत्तरं काय आहेत याच्यावरती आपण चर्चा करत आहोत मित्रांनो. तर यामध्ये बघा आपल्याला भूगोल या विषयावरती पहिला प्रश्न विचारला गेला होता, पालघर जिल्ह्याचे विभाजन कोणत्या जिल्ह्यातून झाले आहे? तर ठाणे या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं मित्रांनो. भूगोल या विषयावरती प्रश्न विचारला गेला होता. तो टॉपिक व्यवस्थित समजून घ्या, त्याच टाईपचे तुम्हाला पुढील शिफ्टमध्ये प्रश्न विचारले जातील. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर भूगोल याच विषयावरती आपल्याला जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये न वाहणारी नदी कोणती यावरती प्रश्न विचारला होता मित्रांनो. ठीक आहे, तर यामध्ये वेगवेगळे पर्याय दिलेले होते मित्रांनो. आता संपूर्ण प्रश्न किंवा आपल्याला पर्याय आपल्याकडे नाहीये, परंतु जर म्हटलं तर आपल्याला या दोन्हीपैकी एक उत्तर होतं असं सांगायला हरकत नाही मित्रांनो. ठीक आहे, विद्यार्थ्यांनी जी पण माहिती पाठवलेली आहे त्यानुसार तुम्हाला ही माहिती देता येईल. त्यानंतर पुढे बघा, जर पुढील प्रश्न जर म्हटलं तर हरभरा उत्पादनात आपल्याला दुसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे अशा प्रकारचा प्रश्न आला होता. तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला एका शिफ्टला हा प्रश्न आला होता आणि एका दुसऱ्या शिफ्टला असा देखील प्रश्न आला होता की महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे. ठीक आहे, आपल्याला याच्याच रिलेटेड प्रश्न विचारला गेला होता. जसं की आता इथं प्रश्न विचारला गेलाय, हरभरा उत्पादनात आपल्याला दुसऱ्या क्रमांकावरती कोणतं राज्य असा प्रश्न होता आणि एका दुसऱ्या शिफ्टला असा देखील प्रश्न आलेला आहे की हरभरा उत्पादनात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे. तर असा देखील प्रश्न आलेला आहे, त्याच्यावरती पुढे आपण चर्चा करणार आहोत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेश. त्यानंतर इतिहास यावरती जर म्हटलं तर 1857चा उठाव आहे याच्यावरती प्रश्न होता. पूर्ण प्रश्न आपल्याकडे आलेला नाहीये, परंतु या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा कोकणातील, बघा आपल्याला कोकणातील जर म्हटलं तर जमीनदारांना काय म्हणतात अशा प्रकारचा प्रश्न होता. यामध्ये जर म्हटलं तर खोत या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होतं कोकणातील जमीनदारांना काय म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर राज्यघटना याच्यावरती जर म्हटलं तर कलमावरती प्रश्न आला होता. कलम 51 कशाशी संबंधित आहे असा प्रश्न होता मित्रांनो. ठीक आहे, तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा या संबंधित हा कलम आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर याच्या संदर्भात जर म्हटलं तर राज्यघटना याच विषयावरती जर म्हटलं तर पुढील आपल्याला प्रश्न होता, भारतीय राज्यघटनेचा भाग 2 कशाशी संबंधित आहे. ठीक आहे, तर नागरिकत्व आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल मित्रांनो. नागरिकत्व, तर हे प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होतं. तर संपूर्ण जे पर्याय आहेत विद्यार्थ्यांकडून व्यवस्थित समजले नाही, परंतु जे पण विद्यार्थ्यांना आठवलं त्या स्वरूपामध्ये आपण प्रश्न तयार केलेले आहेत आणि त्याचं उत्तर देखील तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. हा बघा चालू घडामोडी या रिलेटेड हा प्रश्न विचारला गेला होता मित्रांनो. भारत पोल कोणी सुरू केले. ठीक आहे, आता भारत पोल हे कोणी सुरू केलेले मित्रांनो या संदर्भात पुढे आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो. हा चालू घडामोडी या रिलेटेड प्रश्न होता. यावरती नक्की कसा प्रश्न विचारला होता हे आपल्याला समजलं नाहीये मित्रांनो, परंतु यावरती पुढे आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. ठीक आहे, पुढे बघा चालू घडामोडी याच टॉपिक वरती जर म्हटलं तर जुलै 2025 पर्यंत परदेशात सर्वाधिक धावा करणारा आपल्याला जो पण एसटी रक्षक आहे तर याच्यावरती प्रश्न आलेला होता मित्रांनो. जुलै 2025 पर्यंत परदेशात सर्वाधिक धावा करणारा एसटी रक्षक कोण आहे. ठीक आहे, तर याच्यावरती प्रश्न होता. याच्यावरती पुढे आपण व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो. याचं सविस्तर चर्चा आपण या प्रश्नावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर क्रीडा या संदर्भात जर म्हटलं तर अर्जुन पुरस्कार विजेता ठीक आहे राकेश कुमार याच्या संदर्भात एक प्रश्न होता. यामध्ये जर म्हटलं तर राकेश कुमार कोणत्या खेळाशी संबंधित आहे या टाईपचा एक प्रश्न होता, परंतु व्यवस्थित प्रश्न समजलेला नाहीये. याच्यावरती देखील पुढे आपण लगेच थोड्या वेळात चर्चा करणार आहोत. त्यानंतर जर म्हटलं तर बघा पेशी विभक्तीचे कार्य काय आहे. ठीक आहे, आता विज्ञान या संदर्भात हा प्रश्न होता. पेशी विभक्तीचे कार्य काय आहे. आता पेशी विभक्तीचे कार्य जर म्हटलं तर पेशीला आधार आणि संरक्षण देणे हे आपलं कार्य आहे मित्रांनो. तर या संदर्भात हा प्रश्न होता. याच्यावरती देखील पुढे लगेच थोड्या वेळात चर्चा करणार आहोत मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर बघा 20 BMI आणि 1.60 मीटर उंची या संदर्भात काहीतरी या टाईपचा प्रश्न होता. संपूर्ण प्रश्न आपल्याकडे आलेला नाहीये. ठीक आहे, परंतु या टाईपचा आपल्याला आरोग्य संबंधात किंवा विज्ञान या विषयावरती आपल्याला प्रश्न विचारला गेला होता.
तर बघा मित्रांनो, जीएमसी छत्रपती संभाजीनगर पदभरती 2025 या युतीने अतिशय महत्त्वाच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय. याच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊयात. त्यानंतर लगेच पुढे आपण जे पण महत्त्वाचे टॉपिक आहे त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं असणार आहे चालू घडामोडी. लेटेस्ट तुम्हाला 6 महिन्याचं विचारले जात आहे. त्या हेतूने लेटेस्ट आपल्याला 6 महिन्याचं नाही तर आपण 1 ते 2 वर्षाचं किंवा 3 वर्षाचं लेटेस्ट तुम्हाला चालू घडामोडी उपलब्ध करून देतोय. यामध्ये 11 ऑगस्ट 2025 पर्यंत देखील आपण चालू घडामोडी उपलब्ध करून देतोय. यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला त्याचसोबत मराठीचे आयएमपी टॉपिक, त्याचसोबत आयएमपी प्रश्नासोबत टॉपिकनुसार नोट्स उपलब्ध करून देतोय. इंग्लिश या विषयाचे देखील आयएमपी टॉपिक सोबत तुम्हाला जर म्हटलं तर नोट्स उपलब्ध करून देतोय. गणित बुद्धिमत्ताचे देखील टॉपिकनुसार आयएमपी प्रश्न देखील उपलब्ध करून देतोय. जीकेचे आयएमपी प्रश्न आणि इव्हन यामध्ये जर म्हटलं तर चालू घडामोडी लेटेस्ट 2 ते 3 वर्षाचा आपण टॉपिकनुसार डे वाईज डेज उपलब्ध करून देतोय. यामध्ये खाली अजून एक गोष्ट राहिली मित्रांनो, लेटेस्ट झालेल्या टीसीएस पॅटर्ननुसार झालेल्या 10 ते 15 प्रश्नपत्रिका देखील प्रॅक्टिससाठी उपलब्ध करून देतोय. यांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे ₹149 मित्रांनो. यामध्ये या सर्व विषयांच्या टॉपिकनुसार नोट्स भेटतील, आयएमपी प्रश्न भेटतील. ठीक आहे, चालू घडामोडी देखील अपडेटेड भेटून जाईल मित्रांनो आणि क्वेश्चन पेपर देखील तुम्हाला दिल्या जातील. तर या पदभरतीसाठी हे स्टडी मटेरियल खूपच महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 9139643199 या नंबरवरती फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. आता हे तुम्हाला का परचेस करायचं? रिव्हिजनसाठी मित्रांनो. यामध्ये बघा मराठीवरती जर म्हटलं तर म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द हे सर्व महत्त्वाचे आयएमपी जे प्रश्न आहेत किंवा आयएमपी जे शब्द आहेत ते सर्व आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर केलेले आहे. मराठीमध्ये शब्दसंग्रह याच्यावरती प्रश्न विचारले जातात, वाक्यरचना याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर हे सर्व टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. बुद्धिमत्ता, गणित, इंग्लिश हे देखील आपण टॉपिक कव्हर केलेले आहेत आणि चालू घडामोडीवरती देखील आपल्याला लेटेस्ट प्रश्न विचारले जात आहे. तर त्या हेतूने आपल्याला लेटेस्ट 6 महिन्याचं नव्हे तर 2 ते 3 वर्षाचं चालू घडामोडी उपलब्ध करून देतोय. ऑगस्टपर्यंत जो तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे, तर हे सर्व स्टडी मटेरियल घ्यायला विसरू नका, खूपच महत्त्वाचं हे असणार आहे. तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत मित्रांनो. तर यामध्ये जिथपर्यंत आलो होतो तिथूनच आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत. यामध्ये जीके जीएसचे संपूर्ण प्रश्न आपण जाणून घेतले मित्रांनो. आता यामध्ये बघा प्रत्येक याच्यानुसार विचार करूयात. ठीक आहे, तर बघा पालघर जिल्ह्याच्या विभाजनावरती आपल्याला प्रश्न विचारला गेला होता. तर याच्यावरती दुसऱ्या टॉपिकवरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला विभाजनाची तारीख देखील विचारली जाऊ शकते. ते आपल्याला सांगता आली पाहिजे 1 ऑगस्ट 2014. मूळ जिल्हा जर म्हटलं तर ठाणे, त्यानंतर नवीन निर्माण झालेला जिल्हा पालघर. त्यानंतर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला वेगवेगळे जे पण समाविष्ट तालुके आहेत पालघर जिल्ह्यामध्ये तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर तालुक्याची संपूर्ण लिस्ट तुम्हाला स्क्रीनवरती दिलेली आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यात जेवढे पण राहिलेले तालुके होते याच्यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर किंवा याच्यावरती आपल्याला किती तालुके आहेत याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते आपल्याला तालुके माहिती पाहिजे तर 7 तालुके आपल्याला सांगता आलं पाहिजे किंवा त्या तालुक्यांवरती डायरेक्टली नावांवरती शक्यता प्रश्न विचारला जाऊ शकत नाही. परंतु यानंतर जर म्हटलं तर किती तालुके आधी समाविष्ट होते, नंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुके गेले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुके राहिले याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर किती समाविष्ट तालुके आणि विभाजनानंतर किती तालुके राहिले ठाणे जिल्ह्यात तर याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, ज्याच्याबद्दल आपण माहिती दिलेली आहे. तर बघा पुढे जर म्हटलं तर भारत पोल या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला होता. तर ते कोणी सुरू केलेलं आहे याच्यावरती प्रश्न होता मित्रांनो. तर हे जर म्हटलं तर एक पोर्टलचं नाव आहे मित्रांनो भारत पोल आणि हे कोणी सुरू केलेलं आहे जर विचारलं तर आपल्याला सीबीआय हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. यामध्ये जर म्हटलं तर बघा कोणाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं याच्यावरती देखील पुढील शिफ्टमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं मित्रांनो. मुख्य उद्देश याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर महत्त्वाचे मुख्य उद्देश आहे त्याच्याबद्दल इथं आपण माहिती दिलेली आहे. पुढे बघा पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला सांगितलं होतं यामध्ये जर म्हटलं तर भारतातील सर्वाधिक हरभरा उत्पादन करणारी 10 राज्ये याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. एका शिफ्टमध्ये जर म्हटलं तर आपल्याला 2 नंबरचं राज्य कोणते, भारतातील सर्वाधिक हरभरा उत्पादन करणारा 2 नंबरचं राज्य, तर त्या प्रश्नाचं उत्तर होतं मध्य प्रदेश. आणि एका प्रश्नाचं उत्तर होतं की महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे, भारतातील सर्वाधिक हरभरा उत्पादन करणाऱ्या यामध्ये जर म्हटलं तर महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे, तर आपल्या महाराष्ट्राचा लागतो 3 नंबरचा क्रमांक. 1 नंबरला कोण आहे, राजस्थान. 2 नंबरला आहे मध्य प्रदेश. 3 नंबरला आहे महाराष्ट्र. त्यानंतर उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, झारखंड, तामिळनाडू आणि तेलंगणा अशा प्रकारची महत्त्वाची ती 10 राज्ये याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे.
पुढे बघा आपल्याला जर म्हटलं तर महाराष्ट्रातून न वाहणाऱ्या नद्यांवरती देखील प्रश्न विचारला गेला होता. तर यामध्ये जर म्हटलं तर नद्यांची नावं दिलेली आहेत मित्रांनो, मुख्य प्रवाह असणारी राज्य, केंद्रशासित प्रदेश याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर यामध्ये जी गंगा नदी आहे, तर यामध्ये गंगा नदीचं जर म्हटलं तर कुठून कुठून वाहते याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. जसे की उत्तराखंड झालं, उत्तर प्रदेश झालं, बिहार झालं, झारखंड झालं, पश्चिम बंगाल. यमुना जर म्हटलं तर उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, त्यानंतर दिल्ली, त्यानंतर तिथून पुढे जर म्हटलं तर उत्तर प्रदेश, त्यानंतर ब्रह्मपुत्रा या नदीचं जर म्हटलं तर अरुणाचल प्रदेश आणि आसाम. तर या ज्या नद्या आहेत मित्रांनो, या महाराष्ट्रातून न वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. आता न वाहणाऱ्या नद्यांवरती प्रश्न आला होता, ते त्यावरती त्या नद्या आपल्याला ओळखायच्या होत्या. तर ह्या प्रमुख नद्या आहेत आणि याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. परंतु आता एका शिफ्टला हा प्रश्न झाला, तर पुढील शिफ्टला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की या नद्या नक्की आता महाराष्ट्रातून न वाहता कोणत्या राज्यातून वाहतात. तर आपल्याला पर्याय दिलेले असू शकतात की 2-3 पर्याय असतील आणि यापैकी कोणतं राज्य नाही किंवा कोणत्या राज्यातून वाहतात, तर हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर त्यासाठी हे महत्त्वाचं असणार आहे. तर गंगा आणि यमुना, त्याचसोबत ब्रह्मपुत्रा हे आपण बघितलं. पुढील बघूया. महानदी जर म्हटलं तर छत्तीसगड, ओडिसा. कावेरी जर म्हटलं तर कर्नाटक, तमिळनाडू. त्यानंतर सतलज झालं, हिमाचल प्रदेश, पंजाब. रावी जर म्हटलं तर हिमाचल प्रदेश, पंजाब झालं. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या नद्या आहेत मित्रांनो, याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. हे सर्व जी माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेली आहे. जर YBD अकॅडमी या टेलिग्रामला तुम्ही जॉईन नसेल तर तिथं जॉईन व्हा. हे सर्व जे PDF आहे किंवा फोटोज आहे ते मी तिथं अपलोड करून देईल. ठीक आहे. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर बघा, आता महाराष्ट्रातल्या ह्या नद्या झाल्या. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा, याच्यावरती देखील जर म्हटलं तर आपल्याला परदेशातील याच्यावरती प्रश्न आला होता. याच्यामध्ये जर म्हटलं तर एसटी रक्षकांची कामगिरी याच्यावरती प्रश्न होता. आता यामध्ये सविस्तर माहिती आपण दिलेली आहे. 25 जुलै 2025चा प्रश्न आहे. आपण आपल्या करंट अफेअर या नोट्समध्ये देखील हा कव्हर केलेला होता. ठीक आहे. तर यामध्ये बघा आपल्याला मुख्य विषय दिलेला आहे, तर त्याच्याबद्दल सविस्तर माहिती. मुख्य विषय काय आहे, मालिका काय आहे, ठिकाण जर म्हटलं तर इंग्लंड सांगता येईल. मालिकेचा निकाल जर म्हटलं तर याच्या संदर्भात प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर या संदर्भात नक्की आपल्याला प्रश्न काय विचारला होता, पूर्ण प्रश्न आपल्याकडे आलेला नाहीये, परंतु जेवढी पण महत्त्वाची माहिती आहे ती इथं देण्याचा प्रयत्न केला गेलाय मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर बघा, त्याच संदर्भात हा प्रश्न असणार आहे मित्रांनो. महत्त्वाचे जे पण प्रमुख विक्रम आहेत त्याच्यावरती हा प्रश्न होता. तर त्या संदर्भात महत्त्वाची इथं माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. ठीक आहे. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर बघा, राकेश कुमार याच्यावरती प्रश्न होता मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर पूर्ण नाव राकेश कुमार हा जो खेळाडू आहे मित्रांनो, तर याच्या संदर्भात प्रश्न होता. या संदर्भात जर म्हटलं तर यांनी जो पुरस्कार जिंकलाय त्याच्या संदर्भात देखील प्रश्न होता. अर्जुन पुरस्कारावरती 2 प्रश्न आले होते, पहिल्या शिफ्टला देखील, दुसऱ्या शिफ्टला देखील. याच्यामध्ये आपल्याला त्याच्या संदर्भात आता राकेश कुमारावरती याच्यावरती प्रश्न आला होता. तर त्या संदर्भात इथं माहिती दिलेली आहे. जसं की 2024ला अर्जुन पुरस्कार त्यांना मिळाला होता. त्यानंतर जन्म, याच्यावरती त्यांचा जन्म केव्हा झाला याच्यावरती प्रश्न आहे. जन्मस्थळ म्हटला. त्यासोबत आंतरराष्ट्रीय कामगिरी त्यांची काय काय आहे याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर ती महत्त्वाची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे आणि इतर माहिती देखील तुम्हाला इथं त्यांच्याबद्दल दिलेली आहे. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर बघा, आता ही सविस्तर माहिती आपण बघितली. त्यानंतर पुढे बघा, आता हे जे पण महत्त्वाचे टॉपिक आहे ते मी तुम्हाला सांगून घेतले. आता काही प्रश्न आपल्याकडे ऑलरेडी येऊन राहिलेले आहेत मित्रांनो. आपण नंबर दिलेला आहे टेलिग्राम चॅनलवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती. तर आजच्या शिफ्टला जे पण प्रश्न अजून आपल्याकडे येतील ते आपण आपल्या टेलिग्रामवरती ॲज इट इज अपलोड करू. त्याचं उत्तर देखील मी तुम्हाला देणार आहे. तर अशा प्रकारच्या आजच्या शिफ्टमध्ये प्रश्न विचारले गेले होते. महत्त्वाचे करंट अफेअर असणार आहे. लेटेस्ट 6 महिन्याचं व्यवस्थित करंट अफेअर करून जा. गणित बुद्धिमत्ता याच्यावरती मी टॉपिक दिलेले आहेत. मराठी याच्यावरती तुम्हाला टॉपिक दिलेले आहेत. GK GS यावरती कोणकोणत्या विषयावरती कसे तुम्हाला प्रश्न विचारले जातात, कोणकोणत्या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, याच्यावरती आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. बाकी जर म्हटलं तर आपण आपल्या नोट्समध्ये महत्त्वाचे टॉपिक सोबत सर्व काही कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. नोट्स परचेस करायला, रिव्हिजन करायला विसरू नका मित्रांनो. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल ती लाईक क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.